हाय, गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 9 आणि अवतार बघा माझा. मी काय आत्ता झोपेतून नाही उठले बरं का. भरपूर वेळ झाला झोपेतून उठले, म्हणजे 5 वाजता उठले, पावणे 5 वाजता उठले. आणि पावणे 5 वाजता उठून टॉयलेटला जाऊन ब्रश करून स्वयंपाक पण झाला, डब्बा झाला कोमलच्या पप्पांचा, आणि कोमलचे पप्पा ड्युटीला पण गेले. आणि स्वयंपाक माझा 7 वाजता झाला. 7 वाजता स्वयंपाक झाला. आता वाजले 9, 8-9, 2 तास फोन बघितला. फोन बघून आता बोर झाले. म्हटलं चला एखादा ब्लॉग काढावा. तर तुम्हाला ब्लॉग काढून दाखवायचं होतं की काल कल्याणीने माझी सागरवेणी कशी घातली, तुम्हाला दाखवते. बघा कल्याणी सागरवेणी कशी घातली, काय माहिती व्हिडिओमध्ये कशी दिसली तुम्हाला, पण मला तर एकदम पॅक पॅक वाटतंय. आणि हे बारीक झिपऱ्या बघा कशा आल्यात बाहेर इकडं. हे बघा, हे काय वेणीमध्ये आलेच नाही. असे वेणी पार इथं आहे ना, आणि हे वेणीमध्ये आले नाही. तर हे बघा कसे छोटे छोटे केस. कुणाच्या मनात तीन आकडे काढले की काय काय माहिती. तरी छोटे केस काय वेणीमध्ये आले नाही. वेणी कशी आहे कमेंटमध्ये सांगा. आणि अन्वी, कल्याणी आणि यश अजून झोपलेला. यश तर रात्री 12:30 वाजता आला ड्युटीवरून. त्याचं तसं साहजिक आहे झोपायचं, पण अन्वी आणि कल्याणी बघा ना, हे बघा मस्त झोपलेले आहेत. आणि कोमल उठून टॉयलेटला गेली, कारण आज कोमलला म्हटलं आज किंवा शुक्रवारी म्हटलं हॉस्पिटलला जाऊ नये, चेकअप करू नये, कारण कोमलची प्रेग्नेन्सी आता 9वा महिना लागन तिला 15 तारखेपासून. तर म्हटलं जा, 15 दिवस झाले आता, कारण मागच्या महिन्यात गेलो होतो ना 10-12 तारखेला. तर आता 8-9 तारीख आहे. तर म्हटलं जा, नाही आज 10 तारीख आहे, म्हटलं जा ये चेकअप करून. तर कोमल उठली, गेली टॉयलेटला, तिला आवरायला लावते. आणि माझा झालेला आहे स्वयंपाकमध्ये काय केलं दाखवते. आज काय नाही जास्त काय बनवलं नाही बरं का, पण दाखवते. बघा इथं बनवलं आहे भात, पांढरा भातच केला, तिथं भाजीबरोबर खाता येईल. आणि कोमलसाठी दूध घेते 1 लिटर. तर दूध पण मस्त तापून ठेवलं आहे, छान तापून ठेवलं आहे दूध. कोमलला सकाळ संध्याकाळ दूध प्यावं लागते ग्लासभर, तर तिच्यासाठी 1 लिटर दूध. आणि हा रात्रीचा भात ह्या टाकून देते आता. आणि मस्त अशी कोबीची भाजी बनवली, तुम्हाला दाखवते. बघा कोबीची भाजी, म्हणजे भाजी नाही आहे, चटणीच बनवली. आवडते त्यांना चटणी. मस्त चटणी बनवली. इथं चपात्या ठेवल्यात. आणि आता आवरलं सगळ्यांचं की नाश्ता वगैरे करू, भाजी पोळीच नाश्ता करू, दुसरं वेगळं काही करायचं नाही, भाजी पोळीच करू. आणि दुपारच्याला बघू मग. चला अन्वीला पण उठवते, आता 9 वाजले. खूप दिवस झाले ब्लॉग काढला नव्हता, म्हटलं चला काढावा. आपले फॉलोअर्स बी म्हणशील अनिता दुशिंग कुठे गेली. तर म्हटलं चला काढावा ब्लॉग. बाहेरचं काही तुम्हाला दाखवलं नाही, वातावरण खूप दिवस झाले. चला बाहेर पण जाऊया आता. ही माझ्या यशची गाडी. आणि ज्युपिटर गेली आपली कोमलचे पप्पा घेऊन. आणि हा लक्ष्मी वेल बघा कसा झालाय, तुम्हाला दाखवलं नव्हतं खूप दिवसाचा. खूप वाढलाय आता, मस्त एकदम वरती गेलाय बघा. बघा तरी पाणी एवढं जास्त घालत नाही मी, एवढं लक्ष नाही देत त्याच्याकडं, पण तरी छान झाला. बाहेरचं वातावरण मस्त आहे आज, जरा छान वाटतंय. गेट तर पूर्ण उघडच आहे, बापरे बाप. गेट बंद नाही केलं. चला गेट बंद करावं. कोणी उघडं केलं असन, पण आपण बंद करावं. आता दिसलंय आपल्याला तर करायचं बंद.
बरं वाटत नाही असं उघडं ठेवायला. मुलगी का बरं माझ्याकडे बघती एवढं काय माहिती बाबा. झाडू मारायचं होतं, इथं कचरा वाटतोय. झाडू मारून घेते बाहेर आणि खेळती खडे खुडे तिच्या पायाला टोचन. चला मी मारते झाडू. आमच्याकडे आज असलं वातावरण आहे. तुमच्याकडं कसं आहे कमेंटमध्ये सांगा. 3 दिवस सलग पाऊस चालू होता आणि आता कालपासून थोडंसं उघडलं आहे पाऊस. म्हणजे अजिबातच भुरभुर नाही, काहीच नाही आली कालपासून आणि आज पण नाही आहे. तुमच्याकडं आज आभाळ म्हणजे ढगाळ वातावरण आहे, ढगाळ. तुमच्याकडं कसं वातावरण आहे कमेंटमध्ये सांगा. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. छान वाटलं असन तर पुन्हा ब्लॉग काढन, असंच रोजचं वातावरण तुम्हाला दाखवन. आणि छान नसन वाटलं तर ब्लॉगच नाही काढणार. चला भेटूया वाटलं तुम्हाला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.